मंत्रमुग्ध करणारी एक सकाळ, नारळी पोफळींच्या बागांमधून होणारा तो सूर्योदय, जणू निसर्गाची एक जिवंत कविताच. हवेत असलेला तो हलका धूर, एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र, तर दुसऱ्या बाजूला संत वाहणारी कर्ली नदी. कोकण किनाऱ्याच्या कुशीत वसलेले हे छोटेसे गाव जणू देवाची बाग, ज्यामुळे या गावाचे नाव देवबाग पडले असावेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी तडवी आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर मित्रांनो, मी आलेली आहे देवबागमध्ये आणि देवबागमध्ये असलेल्या अगदी लक्झरियस हॉटेलमध्ये मी थांबलेली आहे, रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये. जी कर्ली नदी आहे, अगदी नदीच्या काठावर वसलेला हा रिसॉर्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून मस्त सनराईज झालेला आहे आणि समोर असा मस्त नदीचा व्ह्यू पाहायला मिळतो. आणि ह्या ठिकाणी आपले रूम्स आहेत. तर आता मी तुम्हाला आपला जो रूम आहे तो दाखवते. ट्रायंग्युलर अशी रूम आहे आणि इथे काही टॉवेलने डिझाईनसुद्धा केलेली आहे. आणि इथला बेस्ट पार्ट म्हणजे इथला मिरर. आणि हा आहे बाथरूम. इथे आपल्याला जॅकुझी सुद्धा आहे आणि हा आहे वॉशरूम. आणि जर इथून पाहिलं तर असा सुंदर व्ह्यू आहे. रिव्हर कोस्ट रिसॉर्टच्या या शांत किनाऱ्यावर बसून निसर्गाची ही किमया आपण अनुभवलीत. देवबाग हे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि इतर ॲक्टिव्हिटीजचे एक हबच आहे. तसंच हे ॲक्टिव्हिटीज अनुभवायला आपण चाललो आहोत किनाऱ्यावर. किनाऱ्यावर वसलेले हे सुंदर असे मोरेश्वराचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण अगोदर दर्शन घेतले आणि मग आलो देवबागच्या या टोकापाशी. तर मित्रांनो, देवबागचा हा जो बीच आहे तो तारकर्लीपासून काही 7-8 किलोमीटरच आहे. इथे ST बसेस सुद्धा येतात आणि मी आता ज्या पॉईंटला आहे तो देवबागचा शेवटचा पॉईंट आहे, जिथे कर्ली नदी आणि समुद्र मिळतो. हा तो पॉईंट आहे, संगम पॉईंट ह्याला बोललं जातं. याच पॉईंटवरून सुरू होतो पक्षासारखा आकाशात उडण्याचा थरार, म्हणजेच पॅरामोटर राईड. आकाशातून पॅरामोटरिंग करताना दिसणारे हे दृश्य खरोखरच भारावून टाकणारे आहे. जमिनीपासून साधारण 500 ते 1000 फूट उंचीवरून एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कर्ली नदीचे नयनरम्य संगम पाहायला मिळते. खरंच देवबाग किनारपट्टीचे विहंगम दृश्य या 5 ते 10 मिनिटाच्या राईडला अविस्मरणीय बनवते. पॅरामोटरिंग हे कम्प्लिटली हवामानावर अवलंबून आहे, त्यामुळेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करूनच या ठिकाणी या. पॅरामोटरिंगच्या माध्यमातून आपण बर्ड्स आय व्ह्यू तर अनुभवला, पण आपलं खरं स्वागत केलं ते साता समुद्र पार करून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी, म्हणजेच सीगल्स बर्ड्सनी. हे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या कोकण किनारपट्टीवर येतात. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या छोट्या बेटांवर हे पाहुणे काही काळासाठी वास्तव्यास असतात. म्हणूनच या ठिकाणाला सीगल आयलँड म्हणून ओळखले जाते. उंचावरून उडताना जेव्हा हे पांढरे शुभ्र पक्षी थव्याने दिसतात
तेव्हा तो नजारा शब्दात मांडण्यापलीकडचा असतो. निसर्गाचे हे देखणं रूप आणि या पाहुण्यांची शिस्त पाहण्यासारखी असते. इथून जे सुनामी आयलँड आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता. तसे इकडे बोट्स अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही बरेचसे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते करू शकता. देवबागचे सुनामी आयलँड हे तेथील पाण्यावर उभारलेल्या बांबूंच्या स्टॉल्ससाठी प्रसिद्ध आहे. भरती दरम्यान हे स्टॉल्स पाण्याखाली वेढले जातात, ज्यामुळे पर्यटकांना गुडघाभर पाण्यात उभं राहून किंवा बांबूंच्या बाकांवर बसून मालवणी नाश्त्याचा आनंद घेता येतो. साहसी खेळाची आवड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे नंदनवनच आहे. येथे जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड आणि कायाकिंग यासारखे विविध वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. संत पाण्यामुळे येथील हे खेळ खेळणे सुरक्षित आणि आनंददायी आहे. देवबाग येथील फ्लायबोर्डिंग हा पर्यटकांसाठी एक मुख्य आकर्षण व थरार अनुभव आहे. यामध्ये एका हाय प्रेशर वॉटर जेट बोर्डच्या मदतीने तुम्ही पाण्यावर साधारण 20 ते 30 फूट उंचीपर्यंत हवेत उडू शकता. याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. फ्लायबोर्डिंग करून आपण येऊन पोचलो स्कुबा डायव्हिंगसाठी MTDC मध्ये, जे मालवण तारकर्ली येथे आहे, जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र चालवले जाते. अतिशय सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या केंद्रामध्ये पॅडी सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर्स आणि आधुनिक उपकरणांची सोय आहे. मी सूट घालून रेडी झालेली आहे आणि आता मी ट्रेनिंगसाठी चाललेली आहे. बॉडी वेट घेऊन खाली नाही येत. त्यासाठी लाईटचं सिस्टम आहे. हे जे 3 आहे ते 1 kg पर ब्लॉक आहे. 3 kg एक्स्ट्रा घालणार आणि जेव्हा एखादं मी तुम्हाला स्किल सांगतो तेव्हा तुम्हाला नीट ऐकायचं. ठीक आहे. ऑब्व्हियसली तुम्ही पहिल्यांदा पाण्यात गेलं तर तुम्हाला काहीतरी डाऊट्स असतात. जसं माझं कंप्लीट होईल तुम्ही तुमचे डाऊट विचारा, ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ओके सर. हा क्वेश्चन आहे ॲज वेल ॲज आन्सर पण आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला अंडर वॉटर हा कोणी सिग्नल करून दाखवत असेल त्याच्यावर तो तुम्हाला विचारतो आर यू ओके. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर रिप्लायमध्ये हाच सिग्नल द्या. ठीक आहे. तर हा कम्फर्टेबलचं काय ना. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेमचं काय नाही. बेटर राईट चांगलं तुम्हाला वरती यायचं असेल तर हा अपचा साईड वरती आहे. ठीक आहे. 8 वर्षावरील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही या साहसी खेळाचा आनंद घेता येतो. येथे पर्यटकांना प्रथम एका विशेष प्रशिक्षण तलावामध्ये सराव दिला जातो आणि त्यानंतर प्रत्यक्ष समुद्रात डायव्हिंगसाठी नेलं जातं. इथला जो पूल आहे तो भरपूर खाली डीप आहे. आता जेव्हा समुद्रात जाईल तेव्हा आय डोंट नो काय होणार आहे, पण एक्साइटमेंट तर खूप आहे. आपण चाललेलो आहोत ॲक्च्युअल सीमध्ये स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. तर आता आपण बोटीमध्ये जाऊया आणि मग सुरू होणार आहे खराखुरा ॲडव्हेंचर. MTDCची आरमार बोट आपल्याला समुद्रात घेऊन जाते आणि जर तुम्ही रिव्हर कॉस्ट रिसॉर्टमध्ये स्टे करत असाल तर हीच बोट तुम्ही काही स्पेशल ओकेजनसाठी बुक करू शकता, ज्याचे डिटेल्स तुम्हाला रिसॉर्टमध्ये मिळून जातील. आता आपण पोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे देवबाग आहे. इथे जी कर्ली नदी आहे ती समुद्राला जाऊन मिळते. आता आपण त्याच पॉइंटला पोचलेलोच आहोत. समुद्रामध्ये डायव्हिंग करण्यासाठी आपल्याला वेंगुर्ला रॉक्सकडे घेऊन जातात, जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते, एक्सप्लोर केले होते. तसंच याची लिंक तुम्हाला वर दिलेल्या आय बटनवर मिळून जाईल. इथे तसे छोटे मोठे अनेक बेट आहेत. असंच एक बेट आपण एक्सप्लोर करणार होतो. तर आता मी सूट वगैरे घालून रेडी झालेली आहे. एक्साइटमेंट तर आहे बट भीती पण वाटते. तर मी समुद्रात उडी मारली आणि थेट माशांच्या एका सुंदर दुनियेत शिरली. रंगीबेरंगी मासे आणि रेअर कोरल्स
या दुनियेमध्ये हरवून जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही विविध प्रकारचे मासे आणि समुद्री वनस्पती जवळून अनुभवू शकता. जर तुम्हाला बजेटमध्ये स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर यावर अजून एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी ॲक्च्युली बोलू शकत नाही की ते कसं होतं, कारण की मी बिलीव्हच नाही करू शकत होते की खाली काय एकदम वेगळं जग होतं. खतरनाक, खूप भारी. सर्व ॲक्टिव्हिटीजचे डिटेल्स आणि बुकिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये मिळून जाईल. तसंच काही इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. रिव्हर कोस्ट रिसॉर्ट हे अगदी लक्झरियस रिसॉर्ट असून शहराच्या गजबजाटापासून दूर, नदीच्या काठी शांतता हवी असेल तर देवबागमध्ये आल्यावर स्टेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. इथला सकाळचा सनराईज जितका प्रसन्न आणि सुंदर आहे तितकीच छान आहे इथली रात्रसुद्धा. रात्रीच्या वेळी इथे संपूर्ण रिसॉर्ट लाईटीच्या प्रकाशामध्ये उजळून निघतो, जो अगदी पाहण्यासारखा असतो. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. निळाशार अथांग समुद्र आणि या लाटांच्या कुशीत दडलेलं आहे एक असं बेट, ज्याच्या प्रत्येक पाषाणात एक रहस्य दडले आहे. चला उलगडूयात कोकणातल्या सफरीतील एक लपलेलं पान. एक असं रहस्यमय बेट ज्याची कथा आजही लाटांच्या आवाजात गुंजते. मी जेलीफिश पकडलाय. ओ माय गॉड. येवा कोकण